तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला नवा धक्का, प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण शिवसेनेच्या वाटेवर। माननीय गृहमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या पाठोपाठ सोलापूर जिल्हा किसान व शेतमजूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण हेही आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षाच्या वाटेवर असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। ज्या तळागाळातल्या शेतकऱ्यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता दिली, त्या शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न नीट समजून घेऊन सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने किसान व शेतमजूर काँग्रेस या शाखेची निर्मिती केली आहे। सिनियर कॉलेजच्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्याता पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या व शेती क्षेत्राचा उत्तम अनुभव व समस्यांची चांगली जाण असणाऱ्या प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण यांची सोलापूर जिल्हा किसान व शेतमजूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती। किसान काँग्रेसच्या माध्यमातून प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये तरुण व सुशिक्षित किसान कार्यकर्त्यांची मजबूत फळी व निवडणुकीच्या वेळी किसान काँग्रेसची स्वतंत्र बूथ यंत्रणा निर्माण करून दाखवून किसान काँग्रेसची जिल्ह्यामध्ये वेगळी ओळख निर्माण करून दाखवली होती। काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश करण्यासाठी प्राध्यापक संग्राम चव्हाण यांना पक्षाने जाहीरनामा समितीवर पाठवले होते। खासदार प्रणिती शिंदेताई यांच्या एकूण 74,000 एवढ्या मताधिक्यापैकी एकट्या मोहोळ तालुक्यातून 64,000 एवढे मताधिक्य देऊन निवडून आणण्यामध्ये प्राध्यापक संग्राम चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी ऍक्टिव्ह मोडवर असल्याचं दिसून आले। श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे कार्य करू इच्छित असल्याचं सांगून पक्षातील जुन्या नव्या सहकार्यांसोबत समन्वय राखून तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत जीवाचं रान करून शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी कटिबद्ध राहील असा निर्धार प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलताना व्यक्त केला। प्राध्यापक चव्हाण यांच्या शिवसेना पक्षाची प्रवेशाची औपचारिकता लवकरच पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगाने फोफवत असून मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी इच्छुक आहेत। एका वेगळ्या वळणावर उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वेगळ्या क्षमतेने अहोरात्र काम करणाऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी लवकरच अधिकृतरित्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे। काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी व वरिष्ठ नेते मंडळी व ग्रासरूट लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमधील समन्वयाचा अभाव तसेच सर्व सामान्यांच्या प्रश्नाबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला दुरावा या कारणासाठी मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असे प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण संघटक समन्वयक भीमा परिवार म्हणाले।